लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना निवडणूक बिनविरोध। काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माननीय महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाची 2025-2030 या पंचवार्षिक कार्यकाळाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर कारखान्यासह संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे। सहकार ग्रामीण भागात शहरात समृद्धी निर्माण झाली असून संगमनेरचा सहकार हा देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर कारखाना निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते, मात्र तालुक्यातील सभासद, सर्वसामान्य नागरिक व जनतेने कायम लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असून त्यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत। सन 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही पद्धतीने तालुक्यातील 133 सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले, मात्र सर्वांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी विकास मंडळांनी दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवत आपले अर्ज मागे घेतले होते। विरोधकांनी ही एक तालुका एक परिवार ही परंपरा जपत आपले अर्ज मागे घेतले। नूतन संचालक मंडळात सोसायटी मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे बिनविरोध निवडले आहेत, तर साकूर गटातून खेमनर इंद्रजित अशोकराव, वरपे सतीश चंद्रभान, धुडगंड रामदास लक्ष्मण, जोर्वे गटातून थोरात इंद्रजित पंडितराव, डॉक्टर दिघे तुषार दिनकर, शिंदे विलास गंगाधर, तळेगाव गटातून गोडगे संपतराव श्रीरंगराव, कुठे रामनाथ बाळाजी, आरगडे नवनाथ धोंडिवा, धांदरफळ गटातून घुले पांडुरंग दामोदर, राहणे विजय रामनाथ, हासे विनोद गणपत, अकोले जवळे गटातून देशमुख गुलाब सयाजी, हासे संतोष रखमा, वाकचौरे अरुण सोन्या बापू। अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भालेराव योगेश निवृत्ती, तर महिला राखीव मतदारसंघामधून सौ गायकर लता बाबासाहेब व सौ डुबे सुंदराबाई रावसाहेब। भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून नागरी दिलीप श्रीहरी व इतर मागासवर्गीय मतदारसंघामधून ताजने अंकुश बाळासाहेब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर विभागाचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी काम पाहिलं। या बिनविरोध संचालक मंडळाचे महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, डॉक्टर जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, इंद्रजित भाऊ थोरात, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, सौ अर्चनाताई बालवडे, सौ प्रमिला अभंग, निखिल पापडेजा, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे। ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी शेतकरी विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब अण्णासाहेब वाकचौरे, संगमनेर।